Hello everyone. In last lecture we have discussed about the meaning and characteristics of corporation. Now we will discuss about the second topic of syllabus, that is forms of corporate and non-corporate organization. In that we are going to discuss about the corporation and partnership and other association. तर कंपनी लॉ नुसार कंपनी लॉ ही एक इनकॉर्पोरेशन बॉडी आहे. तर कंपनी लॉ सारखेच इतर अजूनही दुसरे बिझनेस आहेत की ज्याच्यामध्ये काही लोक एकत्र येऊन एखादा बिझनेस करतात आणि त्यातनं प्रॉफिट कमवतात. फॉर एक्झाम्पल पार्टनरशिप. आय थिंक पार्टनरशिप ॲक्ट लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला झाला असेल किंवा नसेल झाला तर नेक्स्ट सेमिस्टरला कॉन्ट्रॅक्ट सेकंडमध्ये असेल पार्टनरशिप ॲक्ट. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? आता पार्टनरशिप बिझनेस आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ऑलरेडी. व्हॉट अबाउट द पार्टनरशिप? पार्टनरशिप मीन्स वेअर देअर इज अ 2 or more पर्सन्स कम टुगेदर अँड स्टार्टिंग एनी बिझनेस. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस स्टार्ट करतात. पण पार्टनरशिप आणि कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे? तर कंपनीला जसं लॉनुसार एक सेपरेट लिगल एक्झिस्टन्स मिळालेलं आहे तसं पार्टनरशिपला मिळालेलं नाही. तर का नाही मिळालंय? तर पार्टनरशिप बिझनेसमध्ये काय असतं, समजा 2 व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस जेव्हा सुरू करत असतील त्यावेळी ते 2 व्यक्ती त्या बिझनेससाठी लागणारं जे काही भांडवल असेल, त्या बिझनेससाठी लागणारी जी काही जागा असेल, जे काही असेल त्या बिझनेससाठी लागणारं ते फक्त त्या 2 व्यक्तींचं असतं, त्यांच्या मालकीचं असतं. त्याच्यामध्ये ते कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचा शेअर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून घेत नाही. पण कंपनीमध्ये कसं असतं, कंपनी ही कुठल्याही एका व्यक्तीच्या मालकीची नसते. त्यामुळे कंपनीमध्ये हजारो लोकांचे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट असतात. ॲज अ शेअर होल्डर असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, असे वेगवेगळ्या मार्गाने कंपनी बिझनेससाठी लागणारा पैसा जमा करत असते. पण तसं पार्टनरशिपमध्ये असतं का? तर नाही. म्हणून तिथे काही डिफरन्शिएट केलेलं आहे कंपनी पार्टनरशिपमध्ये. सी द फर्स्ट पॉइंट ऑफ डिस्टिंग्विश. First, partnership. Partnership form is not distinct from the several persons who form the partnership. म्हणजे पार्टनरशिप ही ज्या व्यक्तींनी पार्टनरशिप सुरू केलेली आहे त्यांच्यापासून वेगळी नसते, तर त्या व्यक्तींशीच रिलेटेड पार्टनरशिप असते. अ कंपनी इज अ डिस्टिंक्ट लिगल पर्सन. पण कंपनीचं तसं आहे का? नाही. तर कंपनी ही एक सेपरेट लिगल पर्सन असते आणि कंपनीचे मेंबर हे वेगळे पर्सन असतात. Second difference, in a partnership the property of the firm is the property of the individual comprising it. म्हणजे जे पार्टनर्स असतील त्यांची इंडिव्हिज्युअल स्वतंत्र प्रॉपर्टी असते. बट इन अ कंपनी इट बिलॉंग्स टू द कंपनी अँड नॉट टू द इंडिव्हिज्युअल हू आर इट्स मेंबर्स. पण कंपनीमध्ये कुठल्या एका व्यक्तीची प्रॉपर्टी अशी नसते जो त्या कंपनीचा मेंबर आहे, त्या एकट्याची ती प्रॉपर्टी आहे असं कंपनीमध्ये म्हटलं जात नाही की जे पार्टनरशिपमध्ये असतं. थर्ड डिफरन्स, क्रेडिटर्स ऑफ अ पार्टनरशिप फर्म आर क्रेडिटर्स ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टनर अँड अ डिक्री अगेन्स्ट द फर्म कॅन बी एक्झिक्युटेड अगेन्स्ट द पार्टनर्स जॉईंटली अँड सेव्हरली. आता जे क्रेडिटर्स असतात म्हणजे ज्यांना आपण काही फर्ममध्ये जे पैसे त्यांचे इन्व्हेस्ट असतात, तर त्या व्यक्तींच्या अगेन्स्ट समजा एखादी डिक्री पास झाली, म्हणजे डिक्री म्हणजे काय, तर कोर्टाचा एखादा आदेश जर त्या लोकांच्या अगेन्स्ट गेला तर तो सर्व पार्टनर्सला जॉईंटली तिथे ऍप्लिकेबल होतो. मीन्स समजा 2 पार्टनर असतील आणि पार्टनरशिपला समजा 10,000चं नुकसान झालंय, तर दोन्ही पार्टनर्सला तिथे 5-5 हजाराचं नुकसान तिथे बेअर करावं लागणार आहे. परंतु कंपनीमध्ये तसं होतं का? तर नो, इट्स नॉट हॅपनिंग इन द कंपनी. द क्रेडिटर्स ऑफ अ कंपनी कॅन प्रोसीड ओनली अगेन्स्ट द कंपनी अँड नॉट अगेन्स्ट इट्स मेंबर्स. त्यामुळे जे क्रेडिटर्स असतात ज्यांनी कंपनीला पैसे दिलेले असतील तर ते कुठल्या एका व्यक्तीच्या अगेन्स्ट ते प्रोसीड करत नाही, तर ते कोणाच्या अगेन्स्ट प्रोसीड करतात? तर ते कंपनीच्या अगेन्स्ट. पण पार्टनरशिपमध्ये ते कोणाच्या अगेन्स्ट करतील? तर जे काही पार्टनर्स त्या फर्मचे असतील त्या सर्व पार्टनरच्या अगेन्स्ट क्रेडिटर्स तिथे डिक्रीची ऑर्डर घेऊ शकतात. नेक्स्ट डिफरन्स आहे, पार्टनर्स आर द एजंट ऑफ द फर्म. अ पार्टनर कॅन डिस्पोज ऑफ द प्रॉपर्टी and incur liabilities as long as
ही ऍक्ट इन द कोर्स ऑफ द फर्म बिझनेस. म्हणजे पार्टनर जे असतात तर ते त्या कंपनीचे त्यांच्या पार्टनरशिप फर्मचे ते एजंट असतात. त्यांना हवं तेव्हा ते त्यांची पार्टनरशिप डिझॉल्व्ह करू शकतात, म्हणजे बंद करू शकतात. आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल पार्टनरशिपची तर ते त्यांच्या सर्व पार्टनरच्या संमतीने त्याची प्रॉपर्टी डिस्पोज करू शकतात. परंतु कंपनीमध्ये तसं होतं का, तर नो. द मेंबर ऑफ अ कंपनी आर नॉट इट्स एजंट. म्हणजे जे कंपनीचे मेंबर्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर होल्डर कंपनीचे मेंबर्स असतात, डिबेंचर होल्डर्स कंपनीचे मेंबर्स असतात, अजून वेगवेगळ्या मार्गाने कंपनीचे पैसे लोकांकडनं जमा करून घेते. ते प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीची मेंबर असते. मग ते व्यक्ती म्हणजे ते त्या कंपनीचे एजंट असतात का, तर नाही. अ मेंबर ऑफ अ कंपनी कॅनॉट डिस्पोज ऑफ द प्रॉपर्टी अँड इन्कर लायबिलिटीज इन द कोर्स ऑफ द कंपनी बिझनेस. तर कंपनीचे मेंबर्स कंपनीचे एजंट नसतात आणि ते कुठलीही कंपनीची प्रॉपर्टी त्यांच्या याच्याने ते डिस्पोज करू शकत नाही किंवा ते कंपनीच्या बिझनेसवर कुठल्याही जबाबदाऱ्या तिथे लादू शकत नाही. द नेक्स्ट डिफरन्स इज अ पार्टनर कॅनॉट कॉन्ट्रॅक्ट विथ हिज फर्म. जे पार्टनर असतात ते स्वतःच्याच फर्म बरोबर कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. बट अ मेंबर कॅन कॉन्ट्रॅक्ट विथ हिज कंपनी. पण कंपनीमधले जे मेंबर्स असतात तर ते कंपनीशी एखाद्या बिझनेसशी रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. नेक्स्ट डिफरन्स, अ पार्टनर कॅन ट्रान्सफर हिज पार्टनर्स कॅनॉट ट्रान्सफर हिज शेअर्स अँड मेक द ट्रान्सफरी अ मेंबर ऑफ द फर्म विदाउट द कन्सेंट ऑफ द अदर पार्टनर्स. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर असतात तर ते त्यांचा जो शेअर असतो पार्टनरशिप मधला तर ते कोणालाही तिथे ट्रान्सफर करू शकत नाही. जर तशी कंडिशन आलीच तर सर्व पार्टनर्सच्या संमतीनेच ते दुसऱ्या पार्टनरला त्याच्या जागेवर तिथे रिप्लेस करू शकतात, अदरवाईज नाही. पण कंपनीचे शेअर होल्डर कसं आहे, कंपनी शेअर्स कॅन ऑर्डिनरीली बी ट्रान्सफर्ड. म्हणजे कंपनीचे शेअर जे आहे तर ते ट्रान्सफरेबल असतात. त्यासाठी शेअर होल्डरला कंपनीची परमिशन घेण्याची गरज नसते. ते इझिली त्यांचे शेअर्स कोणालाही ट्रान्सफर करू शकतात. अ पार्टनर्स लायबिलिटी इज ऑलवेज अनलिमिटेड. आता पार्टनर्सची जी लायबिलिटी असते तर पार्टनरशिप फर्ममध्ये ती अनलिमिटेड असते. म्हणजे कधीतरी असंही होऊ शकतं की पार्टनरशिप फर्मच्या बिझनेसमध्ये जर लॉस झाला आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा जर त्या पार्टनर्सला जास्तीचा लॉस झालेला असेल तरीही जे कोणी क्रेडिटॉर्स असतील तर त्यांचे जी जबाबदारी आहे, त्यांचे जे पैसे परत करण्याची जबाबदारी, तो लॉस बेअर करण्याची जी जबाबदारी पार्टनरची असते तर ती इनलिमिटेड असते. फक्त मी 10,000 इन्व्हेस्ट केले होते म्हणून मी 10,000च परत करणार असं पार्टनर्स म्हणू शकत नाही, की जे कंपनीचे शेअर होल्डर्स म्हणू शकतात. कंपनीच्या शेअर होल्डर्सची लायबिलिटी कशी असते, लिमिटेड असते. द लायबिलिटी ऑफ शेअर होल्डर्स मे बी लिमिटेड आयदर बाय शेअर्स ऑर अ गॅरंटी. म्हणजे जेवढ्याची त्यांनी शेअर्स घेतलेले असतात किंवा जेवढ्याची त्यांनी कंपनीला गॅरंटी दिलेली असते तेवढीच त्यांची लायबिलिटी असते. नेक्स्ट डिफरन्स इन पार्टनरशिप, द डेथ ऑफ इन्सॉल्वन्सी ऑफ अ पार्टनर डिझॉल्व द फर्म अनलेस अदरवाईज प्रोव्हाइडेड. जर एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला किंवा एखाद्या पार्टनरला इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं गेलं, इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर. इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, तर तो व्यक्ती दिवाळखोर आहे, त्याच्याकडे आता कुठलीही प्रॉपर्टी नाहीये, असं जर एखाद्या पार्टनरच्या बाबतीत झालं असेल तर ती पार्टनरशिप तिथे ऑटोमॅटिकली डिझॉल्व होते. परंतु कंपनीमध्ये तसं होतं का, तर नाही. अ कंपनी हॅज अ परपेच्युअल सक्सेशन, दॅट इज द डेथ और इन्सॉल्वन्सी ऑफ अ शेअर होल्डर और ऑल ऑफ द डज नॉट अफेक्ट द लाईफ ऑफ द कंपनी. कंपनीवर जर अशी एखादी घटना एखाद्या शेअर होल्डरच्या बाबतीत किंवा एखाद्या मेंबरच्या बाबतीत झाली तर त्या घटनेचा कंपनीवर कुठलाही परिणाम होत नाही. द अकाउंट ऑफ अ फर्म आर ऑडिटेड ॲट द डिस्क्रिशन ऑफ द पार्टनरशिप. A company is required to have its account audited annually by a chartered accountant. आता पार्टनर जे असतात ते स्वतः त्यांच्या पार्टनरशिपचं ऑडिट करू शकतात, त्यांचं फर्मचं ऑडिट करू शकतात, पण कंपनीचं ऑडिट हे ऑथोराइज सीए कडूनच करून घेतलं पाहिजे. अ पार्टनरशिप फर्म ऑन द अदर हँड इज द रिझल्ट ऑफ अन एग्रीमेंट अँड कॅन बी डिझॉल्व ॲट एनी टाइम बाय एग्रीमेंट अमंग द पार्टनर्स. आता जी पार्टनरशिप फर्म असते तर ती 2 किंवा 2पेक्षा जास्तीच्या पार्टनर्स मधलं एक एग्रीमेंट असतं, कॉन्ट्रॅक्ट असतं. मग ते जेव्हा ठरवतील तेव्हा ते त्यांची कंपनी तिथे त्यांची फर्म ते बंद करू शकतात.
परंतु कंपनीमध्ये तसं होतं का तर नाही. अ कंपनी बिईंग अ क्रिएशन ऑफ लॉ अँड कॅन ओनली बी डिझॉल्व ॲज लेट डाऊन बाय द लॉ. म्हणजे लॉच्या प्रोसिजरनुसारच कुठलीही कंपनी तिथे बंद करता येते. तर पार्टनरशिप सारखीच एक आपली नॉन कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा बिझनेस जो काय, तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली मीन्स व्हॉट, तर हे तुम्ही फॅमिली लॉ मध्ये आता शिकलाच असाल किंवा पुढे सिलेबसमध्ये तुम्हाला ते येणारच आहे. तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस आणि कंपनी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस कन्सिस्ट ऑफ homogeneous members since it consists of members of the joint family itself. A company consists of heterogeneous means change or diverse members. म्हणजे आता हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा बिझनेस कसा असतो, तर जो काही बिझनेस हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा असतो तर त्याच फॅमिलीमधले मेंबर त्या बिझनेसचे तिथे नवीन नवीन तिथे सक्सेसर जे असतील तर त्या फॅमिलीमधलेच मेंबर असतात. पण कंपनीमध्ये तसं असतं का तर नाही. तर कंपनीमध्ये कोणीही शेअर होल्डर नवीन नवीन बदलत असतात आणि नवीन नवीन शेअर होल्डर तिथे येत असतात. इन अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस द कर्ता मॅनेजर हॅज द सोल अथॉरिटी टू कॉन्ट्रॅक्ट डेब्ट्स फॉर द पर्पज ऑफ द बिझनेस. अदर को पार्टनर्स कॅनॉट डू सो. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिली मधला मेन व्यक्ती जो असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कर्ता, म्हणजे त्या फॅमिलीचा तो कर्ता पुरुष आहे. तर तो कर्ता पुरुष जो असतो तर तो त्या फॅमिलीचा मॅनेजर असतो आणि त्या फॅमिलीसाठी त्यांच्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीसाठी जी कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती कोणाला करावी लागते, तर फक्त तो कर्ता जो असतो त्या फॅमिलीचा तोच एक ऑथोराइज पर्सन असतो कोणाशीही कॉन्ट्रॅक्ट करायला किंवा बिझनेसशी रिलेटेड कुठलंही डील करायला. पण कंपनीमध्ये तसं असतं का तर नाही. देअर इज अ नो सच अ सिस्टीम इन अ कंपनी. कंपनीमध्ये तशी कुठलीही सिस्टीम नाही. A person becomes a member of a Hindu undivided family business by virtue of birth. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा जो बिझनेस असेल तर त्याचा मेंबर जर एखाद्या व्यक्तीला व्हायचं असेल तर ती कोण व्यक्ती होईल, तर त्याच फॅमिलीमध्ये नवीन जन्माला आलेली व्यक्ती, जी व्यक्ती त्या फॅमिलीत जन्माला आलेली असेल तीच व्यक्ती त्या बिझनेसची पार्टनर किंवा त्या बिझनेसचा एक भाग होऊ शकते. परंतु कंपनीमध्ये तशी प्रोव्हिजन आहे का, तर नो, देअर इज अ नो प्रोव्हिजन टू दॅट इफेक्ट इन द कंपनी. आता हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिलीनुसार रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नाही, परंतु कंपनी लॉ नुसार विदाउट रजिस्ट्रेशन कंपनी कांट रन. म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कुठलीही कंपनी सुरू होऊ शकत नाही. परंतु हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा बिझनेस तिथे आपण विदाउट रजिस्ट्रेशन स्टार्ट करू शकतो. तर हे झाले नॉन कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन आणि कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन मधला डिफरन्स. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला मेन पुढचे जे कंपनीचे रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे त्याविषयी आपण डिस्कस करू. ओके, थँक्यू.